नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. टोल संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुढील दिशा ठरवणार. राज ठाकरेंनी ठाण्यात येऊन अविनाश जाधवांना उपोषण मागे घ्यायला लावलं. ठाण्यात 5ही टोल नाके यांची दरवाढ झाली. त्याकरिता अविनाश जाधव उपोषणाला बसले होते. मी काल फोन केला. अविनाशला फोन करून म्हणालो, उपोषण आपले काम नाही. गेली अनेक वर्षे मनसे अनेक आंदोलन केले. 65 टोल नाके बंद केले. सेना भाजपचा जाहीरनामा टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून 2014 ते 2019 होता, पण कोणी प्रश्न विचारला नाही. पण मला विचारले जाते, त्याचा रिझल्ट दिसत नाही. मोपलवार यांनी काल बोलणं झालं की त्यांनी मला नोट पाठवली आहे. 20 ते 23 असे 2 स्तंभ दिले. वाहन प्रकारचे दर दुचाकी ते रिक्षा टोल नाही. 12 प्रवासी क्षमता, 40 ते 45 मिनी बस, 20 प्रवासी क्षमता. मग यात गाड्या येतात कुठे? शहरातील खड्डे, इतर कर, भारतात रस्ते कर भरतात. हे सर्व टोल नाके म्हैसकर यांचे. मुख्यमंत्री यांनी पिटिशन का मागे घेतले? निवडणुकीत थापा मारणाऱ्या लोकांना जनता का मत करतात? जे खोटे बोलतात त्यांना मतदान करत राहिलात. त्यांच्या विरोधात मतदानच झाले नाही तर समजणार कसा यांना टोल हवा की नको? 2-4 दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेईन, नंतरच सांगू शकेल की यावर काय झाले. काल मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांशी बोलणे झाले. तेही ठाण्याचे आहेत. त्यांनाही हे परवडणारे नाही. निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकीच्या वेळी, मतदानाच्या वेळी हे सगळे मुद्दे जनतेच्या डोक्यात नसतात. मुंबई गोवा रस्ता होणार पण नाही. अनेकांच्या जमिनी आहेत, रॅकेट आहे. चांगले रस्ते केले तर कामे निघणार नाहीत, असे यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एकीकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लहान गाड्यांकडून कुठल्या प्रकारे टोल घेत नसलेले सांगत असताना, दुसरीकडे आज अविनाश जाधव मुलुंड टोल नाक्यावर ही जनजागृती करत असतानाच मुलुंडच्या मुख्य टोल नाक्यावर लहान गाड्यांकडून टोल घेण्याचे काम मात्र सर्रास राजरोसपणे सुरू होते. त्यावेळी मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवी मोरे व मनसेचे कार्यकर्ते या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी गेले असता यावेळी पोलिसांनी मनसेचे अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. तुम्ही मला कारण द्या, मी येतो. तुम्ही साहेब त्या एक मिनिट, तुम्ही मला पहिला मी येतो मला तुम्ही कायदेशीर काय पाहिजे अविनाशजी, आम्ही कायदेशीर काय यायचं कारण गिरफ साहेब चौकच आहे. आम्ही संख्येने आलोय. जमाबंदी आदेश तोडला. चुकीचं आहे. गिरफ साहेब चुकीचं आहे. अविनाशजी कायदेशीर काय पाहिजे या ठिकाणी तुम्ही आता पोलीस घेऊन चालले. कायदेशीर काय पाहिजे पोलिसांकडे मी यायला विरोधच करत नाहीये. मी कुठेही त्यांना म्हटलेलं नाही मी येत नाही. मी यायला तयार आहे. मला तुम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जायचं तुम्हाला अधिकार आहे. मी यायला तयार आहे. मला फक्त सांगा मला का नेताय, मला लेखी द्या तुम्ही का नेताय. मला एवढंच माझं मत आहे, बाकी काय नाही. मग द्या ना, मी येतो. तुम्ही मला लेखी द्या. तुम्ही मला द्या साहेब, तुम्ही मला द्या, मी येतो. तुम्हाला कोणाला सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी केली कोपिनेश्वर मंदिराची पाहणी. स्ट्रक्चरल ऑडिट व माती परीक्षण महापालिका करणार. जीर्णोद्धार करताना चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार. ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा कोपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून गुरुवारी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंदिराची पाहणी केली. मंदिराचा जीर्णोद्धाराची प्रक्रिया मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट तसंच माती परीक्षण यांच्या माध्यमातून केली जाईल. त्याची जबाबदारी महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल असे या बैठकीत आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले. सदर बैठकीस ज्येष्ठ पत्रकार कैलास महापदी तसंच विश्वस्त मंडळाकडून विश्वस्त अनिकेत भावे, सचिव रवींद्र उतेकर, खजिनदार मकरंद रेगे आदी उपस्थित होते. हक्काच्या सुसज्ज स्मशानभूमीसाठी कोपरीकर उतरले रस्त्यावर. गेली जवळपास 5 दशके कोपरीकरांना एकच हक्काची स्मशानभूमी होती, परंतु ती एका खाजगी ट्रस्टला हस्तांतरित करण्यात आली आहे. मात्र कोपरीकर त्रस्त झाले असून सातत्याने या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत असून काल यासंबंधित जनजागर मोर्चा काढण्यात आला. शासनाच्या कोट्यावधींचा निधी वापरून स्मशानाच्या जागेतील एका भागात 3 मजली इमारत बांधण्याचा घाट घातल्याचा व इतर अन्य मागण्यांसाठी निषेध करत काल मोठ्या संख्येने कोपरीकर रस्त्यावर उतरले व एका मोठ्या जनजागर निषेध रॅलीचे आयोजन केले. काल आयोजित केलेल्या जनजागर रॅलीमध्ये मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, समाजसेवक, स्त्री पुरुष सामील झाले होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी माजी नगरसेवक भरत चव्हाण, मंगेश आवळे, माजी परिवहन सदस्य नितीन पाटील, दीपक ठाणेकर, माजी नगरसेवक संजय घाडीगावकर, माजी नगरसेवक गिरीश राजे व मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व कोपरीकर उपस्थित होते. मुख्य मागणी ही आहे की ही स्मशानभूमी जी आहे ती सर्वसामान्यांसाठी आहे. कारण या स्मशानभूमीवरती या कोपरी परिसरातील सर्व जातीचे लोक या एकाच स्मशानभूमीवर अवलंबून आहेत. त्यामुळे या स्मशानभूमीचा यथायोग्य असा विस्तार व्हावा. ज्याप्रमाणे वागळे स्टेट स्मशानभूमीचा विकास झाला आहे त्या धर्तीवरतीच कोपरी स्मशानभूमीचा विकास व्हावा. ही जी जागा आहे स्मशानभूमीची जागा आहे ती ठाणे महानगरपालिकेने पूर्ण जागा आहे जी ठाणे महानगरपालिकेने ताब्यात घ्यावी. ज्याप्रमाणे कलेक्टरचे आदेश आहेत त्यामध्ये जे लिहिले गेलेले आहे की ही जागेचा ताबा ठाणे महानगरपालिका घेतल्याशिवाय कामाचे कार्यदेश काढू नये, त्याप्रमाणे ही जागा पहिली त्यांनी ताब्यात घ्यावी. त्यानंतर या ठिकाणी जो आराखडा तयार केलेला आहे यात लोकांना काही सहभागी करून घेतलेला नाही आहे. जो चुकीचा आराखडा आहे, जो फसवा आराखडा आहे, ज्याच्यामध्ये या स्मशानभूमीचे 2 भाग पाडले गेलेले आहेत. एका भागात सभागृह, एका भागात स्मशानभूमी असे 2 भाग पाडले गेलेले आहेत. तो फसवा आराखडा तुम्ही पहिले रद्द करा. ती स्थगितीचं जे नाटक आहे ते बंद करा आणि नवा विकास आराखडा, लोकांच्या संमतीने नवा विकास आराखडा तयार करा. आणि ही स्मशानभूमी जी आहे ती पालिकेच्या व्यवस्थापनाच्या अंतर्गत येऊ द्या. पालिकेच्या सुखसुविधा लोकांना द्या, जेणेकरून 24 तास स्मशानभूमी या लोकांना उपलब्ध राहील. महानगरपालिकेचं स्मशानभूमी पाहिजे. आम्हाला मशानच पाहिजे, बाकी काही नकोय आम्हाला. बस हॉल नकोय आम्हाला, काही सुद्धा स्मशानभूमी पाहिजे. भूमी व्हायची, इतर सगळ्या गोष्टी व्हायच्या. हा आराखडाच मुळात चुकीचा आहे आणि ह्याच्यासाठी आमची प्रशासनाला विनंती आहे, माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आमचा जो हा अंतिम काळ जो आहे तो तरी सुखात घालवा. कोपरी 5 पकडी मतदारसंघ तुमचा येतो. वाघे स्टेटला सर्व सोयी युक्त तुम्ही लोक पूर्णपणे तिथे स्मशानभूमी उपलब्ध करून दिलेली आहे, पण आम्हाला तुम्ही देत नाही आहात. या स्मशानभूमीसाठी आम्हाला जी लाकडं घ्यावी लागतात ती साधारणतः 3000 रुपयाची आम्हाला लाकडं घ्यावी लागतात. महापालिका ह्याच्यावरती का ताबा घेत नाहीये? महापालिकेचं लक्ष कुठे आहे का? हे कोणाला तरी चुचकारण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे का? अरे ह्याच्यामध्ये पण तुम्ही राजकारण करता. माणसा मरतायत त्यांना अंतिमविधीसाठी पण जर तुम्ही असं करत असाल तर हे योग्य नाहीये. आणि हे या जनतेने आज आम्ही दाखवून दिलेलं आहे. आम्ही भरपूर वेळा याच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे, पण जर प्रशासनाला जाग येत नसेल तर शेवटचे पर्याय जे आहे आम्हाला ते वेगळं अस्त्र उघडायला लावू नका, ही आमची पूर्णपणे कोपरीकर वासियांची विनंती आहे. शासनाने जो निधी उपलब्ध करून दिला त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ साहेब यांचे आम्ही आभार मानतो. कारण आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की कोपरीकर म्हणजे ते आमचे कोपरीकरच आहेत आणि ते आमचे स्थानिक आमदार आहेत. त्याबद्दल काही लोक त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करतात
की हे लोक कोपरीकर जी लोक आहेत ती वेगळ्या मार्गाला चाललेत म्हणून. पण तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही की ती जी जागा आहे ती प्रायव्हेट जागा आहे. ठाणेकर बंधूंनी जागा ही स्मशानभूमीच्या कामासाठी दिली होती, परंतु त्या ठिकाणी काही लोक त्या ठिकाणी सभागृहाच्या नावाखाली G+3ची इमारत तिथे उभारत आहेत. तर याला आमचा कडकडून विरोध आहे की ही जी जागा आहे ती संपूर्णपणे स्मशानभूमीचा वापर झाला पाहिजे, यासाठी आम्ही कोपरीकर एकवटलेले आहोत. जसे माझ्या मंगेश भाऊंनी सांगितलं आणि कोपरीकरची सगळी इच्छा आहे की हे काम चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे. पण जर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि येथले असलेले सर्व लोकप्रतिनिधी किंवा सगळं प्रशासन जर आमची ही मागणी मान्य करत नसेल तर यापुढे आम्हाला लढा हा तीव्र करण्यात येईल असे कोपरीकरच्या वतीने मी तुम्हाला सांगतो. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा झाला ठाणे महानगरपालिकेचा 41वा वर्धापन दिन. एकापेक्षा एक बहारदार नृत्याविष्कार, मराठी हिंदी गाण्यांची रेलचेल, नाटिका असे विविध कार्यक्रम कर्मचाऱ्यांनी सादर करून ठाणे महानगरपालिकेचा 41वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. राम गणेश गडकरी रंगायतन येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 1 ऑक्टोबर या दिवशी ठाणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. या दिवशी ध्वजारोहण करण्यात आले, परंतु कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम हा 6 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. महापालिकेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना आपली कला सादर करण्यात यावी, किंबहुना त्यांच्यातील कलागुणांना वाव देता यावा, यासाठी ठाणे महानगरपालिका कर्मचारी सांस्कृतिक मंचच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त क्रीडा मिनल पालांडे, अनघा कदम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना के यांच्यासह माजी महापौर अशोक वैती, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेविका विमल भोईर, सुखदा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमास माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका पद्मा भगत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान ठाणे महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश दर्शन स्पर्धेतील विजेत्या मंडळांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आणि यानंतर आपली मुख्य जी स्पर्धा होती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरा स्पर्धा 2023, त्याचा निकाल एकूण 8 पारितोषिक यामध्ये दिली जात आहेत. 8व्या क्रमांकाचे मानकरी जरा टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. 7व्या क्रमांकाचे मानकरी ओंकारेश्वर सार्वजनिक मित्रमंडळ म्हाडा वसाहत सावरकर नगर ठाणे. वनसंवर्धनाचा संदेश देणारा देखावे गांधीनगर ठाणे. सार्वजनिक गणेश मंडळ आरा स्पर्धा 2000. महानगरपालिकेचा हा 41वा वर्धापन दिन आहे. दरवर्षीप्रमाणेच आपण मोठ्या उत्साहाने हा वर्धापन दिन सोहळा साजरा करतो. 1 ऑक्टोबरला माननीय आयुक्त महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्याच्यानंतर आज आपण महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे. गेले अनेक वर्षे, मला वाटतं की 2005 पासून आपण बाहेरच्या कलाकारांना न आणता ठाणे महानगरपालिकेमध्ये जे अधिकारी कर्मचारी कलाकार म्हणून त्यांची जी सुप्त इच्छाशक्ती आहे त्यांना वाव देण्यासाठी आपण ठाणे महापालिकेचा सांस्कृतिक कलामंच सुरू केलेला आहे. त्या माध्यमातून आपण 2005 पासून महापालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो. मोठ्या उत्साहाने तो साजरा केला जातो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आणि आज तो कार्यक्रम गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये होतोय. सगळे कर्मचारी अधिकारी त्याला उपस्थित आहेत आणि मोठ्या उत्साहात हा समारंभ, हा सोहळा साजरा होत आहे.
ठाणे महानगरपालिकेचा 41वा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आता या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. वास्तविक पाहता 41 वर्षापासून आपण ठाणे शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचं काम करीत आहोत. यासोबतच आमचे कर्मचारी स्वतःच्या छंद कला हे सुद्धा जोपासण्याचं काम ते करत आहेत. मी या निमित्ताने ठाणे शहरवासियांना, माझ्या कर्मचाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.